घ्यायचं आणि खरोखर जर तुला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे तर मी सांगणार तसं वागणार का? हो महाराज, तुम्ही सांगताल तसंच आम्ही वागू. मग ब्रह्मज्ञान होण्याकरता प्रथम चरणामध्ये अभंगाच्या काही तुम्हा आम्हाला नियम सांगितले. माझं लक्षपूर्वक बोलणं ऐका. मुमुक्षुला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे, अनिष्टाच्या निवृत्ती करता ब्रह्मज्ञान पाहिजे. स्वतःच्या मनाप्रमाणे ते करून घेऊ शकत नाही म्हणून महाराजांकडे गेला. महाराजांना विचारणा केली, खरं पाहिजे का खोटं पाहिजे? ब्रह्मज्ञान असतं, खरं खोटं त्याच्यामध्ये काही नसतं. मग महाराजांनी सांगितलं, काही विषयात भरलं, काही अहंकारात भरलं, सांगतात पण वागत नाही, काही लोकलं. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान मग मला कसं होणार? मी सांगेल तसं वागशील का? हो. मग अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, पहिला नियम सांगितला, न करी रे संग. आता लक्षपूर्वक आहे का? आपल्याला अभंगात प्रवेश करायचा. विठाला पहिला नियम सांगितला, न करी रे संग. दुसरा नियम सांगितला, राहे रे निश्चळ. तिसरा नियम सांगितला, लागो निधिमळ ममतेचा. पहिला नियम सांगितला, संग करू नका. मग संग करू नका म्हणजे कोणता संघ? तर संघामध्ये प्रकार दोन. मग एक RSSचा नाही, एक दुसरा, असं काय दोन्ही बरं का संघ सांगितला. इथं जे संघ सांगितलं दादा ते आंतरसंघ आणि एक बाह्य संघ. मग आंतरसंघ म्हणतं म्हणजे कोणता? जरी हृदय विषय स्मरते तरी निसंगा याबजे संगे. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. पहिला जो संघाचा प्रकार सांगितला ध्यान देऊन ऐका. पहिला संघ म्हणजे आंतरसंघ. मग आंतरसंघ म्हणजे कोणता? एक विषय आला का त्याच्या माग लुटू लुटू सर्व येतात. काम आला म्हणजे क्रोध आला, मोह आला, मस्तर आला, दंभ आला, अहंकार आला. कशाप्रमाणे गुरुजी सांगायचे, जसं इंजिन गाडीचं निघलं का बाकीचे डबे लुटू 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 करीत येतात का नाही, तसे यो काम आला म्हणजे क्रोध, लोभ, मद, मस्तर, दंभ, अहंकार, याला म्हणायचा आंतरसंघ. मग यो आंतरसंघ घातक आहे, पण बाह्य संघ म्हणले घातक. मग बाह्य संघ म्हणजे कोणता? आंतरसंघ म्हणजे विषय, बाह्य संघ म्हणजे कोणता? शिष्य शाखा धरुणी राहणे, मठ मुद्रा पर्यासने. काय सांगितलं ऐका, मठ मुद्रा अंक तंक यो बाह्य संघ आहे बर का, याच्यामध्ये गुंतायचं नाही. आता आपण पत्रिकेत टाकतो का नाही, धोतर घातल्याशिवाय कीर्तनास उभे राहू नये. ठीक आहे, मस्तपैकी टीप आहे आणि संप्रदायातली तत्व तुम्ही आम्ही पाळलीच पाहिजे. समजा तुम्ही आम्ही टीप टाकली, पण एखादा आपला निष्ठावंत वारकरी आहे, कामावरून डायरेक्ट तो आला ना, त्याने जर पॅन्ट घातली असेल मग त्याला उभं राहून द्यायचं का नाही द्यायचं? द्यायचं. का बरं? जर तुम्ही आम्ही जरी टीप टाकली असली तरी पण मात्र त्या धोत्रात गुंतणं म्हणजे बाह्य संघ. विठाला पॅन्टीवालीने असू नका. विठाला बाकीचे म्हणतील बरं महाराजांना सांगितलं, बरं आपल्याला बरं झालं, तसं नाही. ते सुद्धा तुमचं आमचं सुधारलं पाहिजे का? गुरुजी सांगायचे 9वीचीच परीक्षा पास नाही झाला तो 10वीला कसा जाईल? ज्याला बाह्य संघ जर बाह्यच गोष्टी जर सुधारता आली नाही तो अंतरात कसा बदलणार? विठाला लक्षात घ्या. पहिला संघ सांगितला आंतरसंघ, दुसरा सांगितला बाह्य संघ. विषय म्हणजे आंतरसंघ. महाराज बाकीच्या शिष्य शाखा करणं, अमक दमक करणं, याच्यामध्ये गुंतणं म्हणजे महाराज बाह्य संघ झाला. मग आंतरसंघ पण नको, बाह्य संघ पण नको. यो महाराज ब्रह्मज्ञान होण्याचा पहिला नियम आहे बर का. महाराज लक्षात घ्या, नियम म्हणजे सूत्र. जसं आपली शाळेमध्ये जर गेलो तर गणित पाठ करायची का सूत्र पाठ करायची? सूत्र पाठ केलं म्हणजे त्याच्या खालची सर्व गणित येतात. तसं संघ करू नको म्हणजे ब्रह्मज्ञान होईल. यो मागील संतांनी मात्र हे सूत्र वापरलं आणि मग त्यांना ज्ञान झालं. वर्मते एक आहे
मागे केला उपाय तुका म्हणे संते मागे केला उपाय तुका म्हणे संते मागे केला उपाय तुका म्हणे संते मागे केला उपाय सुखेने झालो गा शून्य सारून ब्रह्मज्ञान होण्याकरता पहिला नियम सांगितला, संग करू नका. संघाचे प्रकार दोन, आंतरसंग आणि बाह्य संघ. मग संग न केल्यावर ब्रह्मज्ञान होईल का? तुका म्हणे संती मागे केला उपाव म्हणून संग टाकी. हा उपाय मागच्या संतांनी केलेला आहे. म्हणून मात्र ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर महाराज पहिले संग करू नका. दुसरी गोष्ट निश्चळ राहा. मग निश्चळ राहायचं म्हणजे काय? राहायचं ब्रह्मज्ञान करून घ्यायचं, त्याने जीवनामध्ये शांत राहायचं. मग शांत राहायचं, मग दगड पण शांत आहे, त्यांना कुठं ब्रह्मज्ञान? नुसतं शांत राहणं म्हणजे महाराज लक्षात घ्या, निश्चळ राहणं म्हणजे मात्र शांत राहणं असा अर्थ नाही. जे इंद्रिय तुमच्या आमची सैराटासारखी धावतात ना, कीर्तनात बसलो तरी मात्र इकडूनची मांडी तिकडं, तिकडूनची मांडी इकडं, इकडूनच हे तिकडं, तिकडूनच ह्या खिशातल्या त्या खिशात, त्या खिशातल्या ह्या खिशात, इकडं गेलं का तिकडं गेलं, त्याच्याच जवळच्या आविना इकडे गेली काय तिकडे गेली काय? महाराज हे का बरं होते? कीर्तनात बसून तुमची आमची इंद्रिय सैराटासारखी आहेत. मग सैराटासारखी इंद्रिय का झाली? त्यांचा बापच तसा, ती कशी विठाला त्यांचा बाप म्हणजे मन. ते निरोधाते गे वावो तरी संयमची होय सावयव. मन आपला स्वभाव सांडेल काय? अहो मन त्याचा स्वभाव सांडत नाही. त्याने इकडून मात्र बॉल फेकला का यांना मात्र मारावाच लागतो. तिकडून मात्र चेतना आली का चेतनेच्या संबंधानं इंद्रियांना वर्तन करावं लागतं. मग मारा तो सांगल तसं यांना वर्तन करावं लागतं. कारण की म्हणू राजा एक देह पुरे असे नांदतो त्यासे दोघे नारे. हा मन राजा आहे. नवे नवे मनाजी पाटील देगावचा, विश्वास धरू नका त्याचा. हा मनाजी पाटील आहे, त्यानं मात्र तिकडून जसा मिसकॉल दिला तसं इंद्रियानं मात्र सैराटाप्रमाणे वागावंच लागतं. मग त्यांना शांत ठेवणं म्हणजे निश्चळ राहणं. लक्षात घ्या, ब्रह्मज्ञान होण्याकरता विषय विकारात अहंकारात भरले सांगतात पण वागत नाही. ब्रह्मज्ञानाशिवाय तुम्हा आम्हाला मुक्तता नाही किंवा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती होत नाही. मग याच्याकरता ब्रह्मज्ञान हवं. आम्हाला होणार कसं? यांच्याकडून पहिला नियम सांगितला, संग करू नका. आंतरसंग आणि बाह्य संग. दुसरा नियम सांगितला, निश्चळ राहा. निश्चळ म्हणजे काय? शांत बसणं, इंद्रिय मात्र आकळणं. आणि तिसरा नियम सांगितला, लागोने देमळ ममतेचा. हे ममत्व फार अवघड असतं बरं का. गुरुजी सांगायचे ममत्व केवढं अवघड, माणसाला मरायला लावतं. विठाला मरायला लावतं म्हणजे काय? एक माणूस त्यानं चांगला बैल आणला, बैलासोबत म्हणले आता त्याला घोडा बी जोड पाहिजे. मग बैल घोड्याची शर्यत पळवण्याकरता पाहिजे का नाही असं त्याला वाटलं. मग घोडा आणला, घोड्याला खायला गुळ, इथं ठेवलं नाही तो विषय वेगळा. मग महाराज घोड्याला खायला गुळ, चणे दाणे सर्व मात्र पाणी बिनी आमक तमक घोड्याला खाण्याकरता महाराज सगळी काही व्यवस्था त्या घोड्याकरता केली. एक दिवशी घोडा झाला आजारी. बरं का परशुराम बाबा, घोडा झाला आजारी. आणि आजारी झाल्यानंतर काही दाणे खायना, पाणी पिना, काहीच करना, काहीच करीना. मग मात्र त्याचं दुःख झालं मालकाला. तो काही खात नाही म्हणून मालकाने पण अन्न पाणी सोडून दिलं. आता घोडा झाला बरा, आता आजारी पडला मालक. मग मालक आजारी पडल्यावर घोड्याने खायचं सोडलं का? मालक मेला तरी 2-4 टाइम खाल्लं. घोड्याने स्मशानात जाऊन वडेपाव खाल्ले. विठाला सांगायचं इत्यर्थ,
घोडा आजारी पडला म्हणून यांना अन्न पाणी सोडलं, पण ह्यो आजारी झाल्यावर घोड्याने अन्न पाणी न सोडता 2-4 टाइम खाल्लं का यानं ममत्व धरलं म्हणून याला मरावं लागलं. त्यानं ममत्व सोडलं म्हणून तर तरीत आहे. ममत्व माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतं. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याकरता माणसानं जाऊ दिशाला जरी तुम्ही आम्ही फिरलो पण त्यांच्याच जवळ नाही, आर्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. पोहरा म्हणजे लांबना. विठाला आमच्याकडे म्हणतात मन, पण त्याचा बऱ्यापैकी पोहरा आपल्याकडे शब्दच नाही ना. आर्यात म्हणजे विहिरीत, आर्यातच नाही तर टाकलेल्या पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे महाराज विहिरीतच नाही तर लांबण्यात कुठून येणार. विठाला तसं त्यांच्यामध्येच नाही तर तुम्हा आम्हाला होणार कसं. मग महाराजांनी सोपे साधे नियम सांगितले. संग करू नका, निश्चळ राहा, ममतेचा मळ लागू देऊ नका. मग यानं ब्रह्मज्ञान होईल का? होईल का म्हणण्यापेक्षा हेच खरं ब्रह्मज्ञान अभंगाच्या द्वितीय. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. महाराज आम्हाला आत्मकल्याणाकरता अनिष्टाच्या निवृत्ती करता ब्रह्मज्ञान होईल कसं? सर्व वंगाळ झालेलं ब्रह्मज्ञान आहे, विटाळलेलं सर्व ब्रह्मज्ञान आहे. महाराज म्हणतात संग करू नका, निश्चळ राहा, ममतेचा मळ लागू देऊ नका. मग यानं ब्रह्मज्ञान होईल का? होईल का म्हणण्यापेक्षा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, हेच काही खरं ब्रह्मज्ञान आहे. मग हे जर खरं ब्रह्मज्ञान आहे मग खऱ्याच्या विरुद्ध काय असतं? खोटं. मग खोटं ब्रह्मज्ञान कोणतं? प्रस्तावनेत पाहिलेलं खोटं ब्रह्मज्ञान, विषयात भरलेलं, अहंकारात भरलेलं. काही मंडळी म्हणतात प्रस्तावना काहून लाभवता? प्रस्तावना केली म्हणजे अभंग पूर्ण वलावतो. विठाला प्रस्तावनेत खोटं ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आता या दुसऱ्या चरणावर काही विचार करण्याची जरूरत येणार नाही का? हे जर खरं म्हणजे कोणतं? पहिलं चरण घ्यायचं हे खरं. मग खोटं कोणतं? प्रस्तावनेत पाहिलेलं या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग बाकीचे सांगतात त्यांचं काय? अनुभवा वाचोनी बडबडते. मग महाराज सांगतात ना, पण महाराज त्यांच्याकडं कोणत्याच प्रकारचा अनुभव नाही. मग भारी सांगतात, असं तोंड वर करू सांगतात ते
म्हणजे काय? शिकविल्या बोधाचा करतील अनुवाद, अनुभव पोटी काहीचा घडे. जुन्या कीर्तनकाराची कीर्तन का ऐकायची लक्षात घ्या. मी त्या दिवशी सांगितलं, जुन्या कीर्तनकाराचं नव्याची बी ऐकायची, पण आपला म्हणून ऐकायची, पण उपदेश म्हणून जुन्या लोकांची कीर्तन ऐकायची. का बरं? लक्षात घ्या बरं का. मनुष्य देहाचा परमार्थ कधी टिकला? आता आम्ही लय अभंग घेतला, न करी रे संग ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागलो, पण आमचं ज्ञान आम्ही कुठपर्यंत टिकलो? जोपर्यंत आमचं वय होत नाही तोपर्यंत ह्यो परमार्थ कडाला गेला तर जिंकलो, नाही तर हे बी गेलो वायाला. विठाला विठाला शेवटपर्यंत परमार्थ निष्कलंकित राहिला म्हणजे परमार्थ खरा कडाला गेला. पण त्याच्यामध्ये जर मात्र काही इकडूनच तिकडे ह्यो बोलल्यावर ह्यो बाबा गप बसत असेल, समजायचं कुछ कालाय. विठाला या लोकांचं कीर्तन का ऐकायची? तेवढ्यापर्यंत निष्कलंकतेनं परमार्थ तिथपर्यंत आणला ना, मग त्यांनी तिथं शिव्या जरी दिल्या तरी पण त्या गोड लागून घ्यायच्या. आम्ही ब्रह्मज्ञान सांगितलं तरी गोड नाही का? आमचा परमार्थ कुठं करायला गेला? विठाला किती वर्ष परमार्थ करतो, किती काय काय शिकलं, किती ज्ञान मिळवलं, याला नाही. परमार्थ काढायला गेला पाहिजे. नदीवरच इकडूनच्या तिकडच्या बुडक्या मारतो, तिथं जाई ना मग आम्ही मानू. विठाला पलीकडे गेला त्याला मानायचं, तिथल्या तिथं डुबके हाणतो, त्याला काही महत्व आहे का? नाही. परमार्थ कडाला गेला पाहिजे. मग सांगतो ना, अरे सांगतो म्हणजे शिकविल्या बोधाचा करतील अनुवाद. जसं त्याला लिहून दिले तसं बोलतो. मग तुम्हाला काही अनुभव आहे का? तुम्ही सांगता. महाराज म्हणतात, तो का मनेचा कोणी सांगे, 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 तो का मनेचा कोणी सांगे. मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, आईचे सुख वचनी आहे, आईचे सुख वचनी आहे. बाकी जरी सांगत असतील तरी मात्र वंगाळलेलं ते ज्ञान आहे. आम्ही जे सांगतो ते अनुभव पूर्ण सांगतो. संग करू नको, निश्चळरा ममतेचा मळ लागू देऊ नको. याचा ना अनिष्टतेच्या निवृत्तीचं ब्रह्मज्ञान होईल. मग ब्रह्मज्ञान होण्याकरता अजून काही नियम हो. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन. मग महाराज म्हणतात ते ब्रह्मज्ञान होण्याकरता अजून काही नियम सांगितले. पहिल्या चरणात किती नियम सांगितले? 3. पहिला नियम संग करू नका, दुसरा नियम निश्चळ राहा, तिसरा नियम लागो नेदिमळ ममतेचा. मग आता पहिल्या चरणातून थेट तिसऱ्या चरणात अजून काही नियम आहेत का? हो. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पारी नये वरी मन. या चरणामध्ये 3 नियम सांगितले. पहिला नियम सांगितला संग करू नका, दुसरा सांगितला निश्चळ राहा, तिसरा सांगितला ममतेचा मळ लागू देऊ नका. तिसऱ्या चरणात सांगितला चौथा नियम इंद्रियांचा जय. ज्ञान होण्याकरता इंद्रियाचा जय करावा लागल. एकाला म्हणलं इंद्रियाचा जय करायचा, मग त्यांनी काय केलं? मस्त बाजारातून नायलॉनची दोरी आणली, एक टोक पंख्याला बांधलं, एक टोक गळ्याला बांधलं. अरे काय करतो? महाराजांना सांगितला इंद्रियाचा जय बाबा. अरे देहाला मारणं म्हणजे इंद्रियाचा जय नसून जे वंगाळवाणी विटाळल्यावाणी ठेवल्या बावल्या देह करतय ना, त्याला मात्र त्याच्यावर विजय मिळवणं म्हणजे महाराज इंद्रियांचा जय. त्याला मारणं म्हणून नाही. पाठामध्ये महाराज सांगायचे, पूर्वीच्या काळी गारुडी आला का तो गारुडी सापायला मारायचा का विष पाजवणाऱ्या दाताला पाडायचा? सापाला मारणं म्हणजे सापावर विजय मिळवणं नसून त्याचे विष पाजवणारे दात पाडणं म्हणजे त्याच्यावर विजय मिळवणं. तसं या देहाला मारणं काही लोक फाशी घेतात, पण या देहाला मारणं म्हणजे त्याच्या इंद्रियावर जय नाही. तर मात्र जे इकडं तिकडं भटकतात ना, कान जाऊ नये तिकडं जातात, डोळे जाऊ नये तिकडं जातात, मला तोंड मात्र बोलू नये ते बोलतं. हे जे आहे ना, यांच्यावर विजय मिळवणं म्हणजे इंद्रियाचा जय. कधी कधी मात्र लक्षात घ्या,
वाच्या अर्थ काय 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 याची मत सिद्धांतिक आहे. एकाला म्हणलं मात्र निर्मळ जीवन केलं पाहिजे, स्वच्छ जीवन केलं पाहिजे परमार्थ करता. त्यांनी घरी जाऊन मस्तपैकी मात्र मगामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पावडर टाकली, कपडे धुवायची, असा फेस केला ना, पिऊन घेतला. डॉक्टर म्हणले अरे काय केलं काय नाही. महाराजांनी सांगितलं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. मग पावडरची पावडर टाकून, अरे बाबा त्याचा वाच्या अर्थ काय. अंतःकरण म्हणजे महाराज शुद्ध केलं पाहिजे, म्हणजे विकार विरहित केलं पाहिजे. मग चौथा नियम सांगितला इंद्रियांचा जय, आणि मात्र पाचवा नियम सांगितला वासनेचा. वासना जी आहे तिला मात्र अडवायचे. महाराज म्हणता मग ती वासना कशी आहे. वासना ओढाल गाई, 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 वासना ओढाल गाई. जाऊन येते ते गाई, जाऊन येते ते गाई, जाऊन येते गाई, जाऊन येते गाई. तिच्या हाणून मोडावा पाय गळ्याला, वासना ओढाल गाई, वासना ओढाल गाई, वासना तुम्ही तर परत्या कोळी गीताची उतरणीच लावली. विठाला विठाला ते कोळी गीताला ते ड्रम असते डी 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 असं येते का तसं येते. विठाला विठाला विठाला. आमचं कसं आहे महाराज लक्षात घ्या, कधी कधी महाराज राग येतो, पण महाराज आपल्या संप्रदायाला लागत तेच असं व म्हणायचे. आमची गुरुजी सांगायचे याचा बाप करोडपती, आपला बाप दारू पिणार आहे, पण करोडपत्याला आपला बाप तो आपला बाप नाही व्हायचा. विठाला आमच्या गुरुजीने हे सांगितलं, बस हेच आपलं, ते नाही आपलं होणार. जाऊ द्या. आमची कोणी तुळशन दादा आणि आमचे योगेश दादा उत्तम पप्पा, कीर्तनातला पप्पाच कसा वाजवायचा त्यांच्याकडून शिका. विठाला वाटलं महाराजांना बी उडती चाल कळती ना. ती म्हणली मग आपण बी जरा उडतं उडतं वाजवावं, पण लक्षात घ्या अभंग ब्रह्मज्ञानाचा आहे. विठाला मग महाराज म्हणतात इंद्रियांचा जय, वासनेचा अक्षय. वासनेचा अक्षय करायचा संकल्प विकल्पाच्या ठिकाणी तुमचं आमचं मन होऊ द्यायचं नाही. ऐका, ब्रह्मज्ञान मात्र होणं सोपं नाही, पण मात्र तुमच्या आमच्या उद्धाराकरता ब्रह्मज्ञान पाहिजे. 6 नियम सांगितलं. न करी संग, राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, इंद्रियांचा जय, वासनेचा अक्षय, संकल्प विकल्पाच्या ठिकाणी मन होऊ देऊ नको. या 6 गोष्टी जर तू अंमलात आणल्या तर तुला ब्रह्मज्ञान होईल. कोणतं? आत्मकल्याण करून देणार. पण ब्रह्मज्ञान झाल्यावर मात्र तुका मनी नाही जाणीवांतरा, त्याची मात्र काही जाणीव होऊ देऊ नको. नाहीतर बाबा सांगायचे ज्ञान होणं महाराज चांगलंच आहे, तुम्हा आम्हाला ज्ञान झालंच पाहिजे, पण ज्ञान होऊन जर अहंकार येण्यापेक्षा अज्ञानी होऊन मेलेलं बरं. विठाला घातक, तेवढंच ज्ञान घातक. एक ओवी आली, देवी जाऊन या अज्ञान उरला तो ज्ञान अभिमान, तो त्यागोनियाचा चित समाधान स्वानंदे. अरे आनंद लक्षात घ्या. महाराज म्हणतात तुमचं आमचं अज्ञान गेलं आणि अज्ञान जाऊन ज्ञान आलं. पण महाराज अज्ञान जाऊन जर ज्ञान आलं, पण त्या ज्ञानाने जर तुम्हाला आम्हाला अहंकार येत असेल तर तो अज्ञानच पहिला बरा होता ना. त्याच्यापेक्षा हे कशाला महाराज उपाध्या. म्हणून लक्षात घ्या, या 6 गोष्टीच्या अंमलामध्ये आणल्या तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. पण मला ज्ञान झालंय, मी कोणीतरी वेगळा आहे, माझा कोणी हात धरणार नाही. गुरुजी सांगायचे कसा हात धरली, तुझ्या हाताला करूच झाली. माझा कोणी हात धरला आमच्या जिल्ह्यात आमका, अरे तुला ज्ञान आलं पण तुला अहंकार आला ना. एवढा मोठा या नदीला पूर येतो, मोठी
झाडं गेली पण महाराजांना सांगितलं लव्हाळे वाचती, जो वाकला ना तो टिकला, जो सरळ राहिला तो हुकला. विठाला महाराज म्हणतात 6 संबंधांना अंमलात गोष्टी आण, तुला ब्रह्मज्ञान होईल, पण याची जाणीव होऊ देऊ नको, म्हणजे तू परमात्म्याच्या निरतिशय आनंदाला प्राप्त होशील. विठोबा
माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली आम्ही दररोज एक गावाला कीर्तनाला, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दररोज अनेक गावाला कीर्तनाला जात असतो. पण अनेक गावाला कीर्तनाला गेल्यानंतर याच्यापेक्षा भले भले मोठे हार पडतात. पण बाहेर हार पडल्यानंतर जेवढा आनंद वाटत आहे तेवढा आपल्या लोकांनी सन्मान केल्यावर आनंद वाटतो. विठाला विठाला. बाहेरची लोक मात्र हार घालतातच, पण आपल्या माणसांनी जर मात्र आपल्याला जर पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला ना, तो आनंद लय वेगळा असतो. तसं पाहायला गेलं तर मात्र आमचं आणि हे गाव मात्र अवघ्या 5-7 मिनिटाच्या अंतराचं आणि 5-7 किलोमीटरने अवघ्या 2-4 किलोमीटरचं. पण जसं बाहेरून कीर्तनकार आल्यानंतर त्याचं सन्मान करतात त्याचप्रमाणे प्रेमाने सन्मान केला. एवढे हार आणि घोंगडीन काठीन, मात्र काठीन घोंगड आता म्हणू का काय लक्षात घ्या. काही पण मी गाणं म्हणणार काही बुवा नाही. त्याच्यामुळं मात्र दोन्ही पखवाजवाले गोड आहेत. आमचे रोशन दादा आहेत, त्याचप्रमाणे आमचे योगेश दादा आहेत. उत्तम असणारे विनेकरी आमचे कलराम महाराज असतील. उत्तम प्रकारे गायक आमचे भागातले ज्येष्ठ गायक आमचे बाळराम बाबा, आमच्यावर प्रेम करणारे उमेश दादा, गणेश दादा, आमचे सुदाम महाराज आदी करून थोर गायक मंडळी आहेत. आणि इथं अनेक मात्र संस्थानांचे अनेक मात्र संस्थाचे अध्यक्ष आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आमचे माधव बाबा केशव परशुराम बाबा चौधरी असतील. आपल्या सिद्धेश्वर संस्थानाचे आमचे देवराम शेटमा असतील. त्याचप्रमाणे सर्व मंडळी आहेत. आणि हे गाव म्हणजे मी आल्या सांगितलं, हे मानिवली गाव म्हणजे मात्र आमच्या प्रेमाचं गाव. मग इथून आमची सुरुवात असणारे आमचे जनार्दन बाबा, त्याच्यामध्ये आमचे हरिभाऊ महाराज, आमचे योगेश दादा, आमचे द्वारकानाथ बाबा, तिकडून आमचे ज्ञानेश्वर दादा, दिगंबर दादा, त्याचप्रमाणे आमचे दादा असतील. असे अनेक थोर आता कोणाचं नाव घेऊ ना, कोणाचं नाही, गावचीच मंडळी बरं का, बाहेरच्यांचं मी घेईल. कलाकार मंडळी सर्व विशेष आहेत. आमचे तुकाराम दादा असतील, जुने तुकाराम बाबा असतील, नवे तुकाराम बाबा असतील. अशी थोर गावात अनेक मंडळी होऊन गेली. आणि मात्र या गावाला पहिल्यापासून कीर्तनकारांची परंपरा आमचे सोमनाथ बाबा आदी करून पांडुरंग बाबांची काही कृपांकित मंडळी आणि विशेष करून आमंत्रण आमचे योगेश दादा यांच्या संबंधानं सांगितलं, महाराज सेवेला याल का? मग महाराज आमचे गुरुजी सांगत असतात, सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणायचं नाही आणि कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणायचं नाही. या संबंधानं सेवेला येण्याचा आलेला योग सर्व बहुश्रुत मंडळी सर्वाचं भांड बरं का. आमचे भास्कर महाराज आहेत, आमचे गुरुबंधू, सर्वाचं नामोल्लेख करणं शक्य नाही. आणि आताचा जो मोठा उत्सव झाला त्याच्यामध्ये महाराज आमची भूमिका म्हणजे तटस्थ, आपल्या धर्मजागरण महोत्सव, ते म्हणले हो का, आपण बी म्हणायचं हो, ते म्हणले असं. पण मात्र आम्ही होला हो म्हणणारे पण आमचे चंद्रकांत दादा महाराज, त्यांचं आवर्जून नाव घेतो बरं का मी. चंद्रकांत दादा म्हणजे एक आमची मुलूक मैदानी तोप. तुम्ही थांबा आहे चला महाराज. मग त्यांच्या मागं महाराज बोलणं कसं असावं, काय कसं असावं, खरं खोट्याचा न्याय निर्ताला कसं करावं, आमच्या चंद्रकांत दादाकडून शिकावा. कारण की त्यांची बरं का माधव बाबा आहे तिथं आपले अध्यक्ष, फार मोठी भूमिका होती महाराज. आम्ही टाळ वाजवायचो आमको, पण ही मंडळी सर्व फिरून मात्र सर्व काही आणि खरोखर मात्र भारानं यो सप्ताह वगैरे केला. सर्व परिसरातली मंडळी आलेली आहे, सर्वाचा नामोल्लेख करणं शक्य नाही. असं मोकळ्यावर कीर्तन चालू आहे. मला वाटतंय समोर ज्ञानोबरायचा तळ आहे आणि इथं कीर्तन करतो का काय, कारण की ज्ञानोबरायच्या तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात जर गेले असा समोर तळ असतो, एवढा छोटा मंडप असतो आणि कीर्तन केलं इथं उभं राहायला फक्त एवढंच आहे. तुम्हाला माईक नसती म्हणजे जमलं असतं, तिथं माईक नसतात. पखवाजवाले गायकाला फक्त एकच पुढचा प्रमाण म्हणतो त्यालाच, बाकी सर्व मागेच म्हणायचं. असं मात्र सुंदर वातावरण आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे सिस्टीम वादक गणेश दादा, सर्व मात्र गणेश दादाचा तर विषय वेगळाच आहे, त्याचं काही नादच नाही. अशी सर्व प्रेमाची मंडळी सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि मात्र सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय देव, विठ्ठल जय
खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या 2 मिनटं कोणी आपल्या म्हणजे स्थानापन्नच राहायचं आहे. 2 मिनटं फक्त थांबा. आज या ठिकाणी